पंतप्रधान मोदींकडून अहमदाबाद येथील विमान दुर्घटना स्थळाची पाहणी, दुर्घटनेत जखमी झालेल्या रुग्णांचीही केली विचारपूस, सिव्हिल रुग्णालयातील रुग्णांचीही केली विचारपूस। दुर्घटनाग्रस्त विमानाचा ब्लॅक बॉक्स सापडला, ब्लॅक बॉक्स मिळाल्यामुळे दुर्घटनेचं कारण समोर येणार, विश्लेषणासाठी ब्लॅक बॉक्स दिल्लीला पाठवला, दुसऱ्या ब्लॅक बॉक्सचा शोध सुरू। विमान अपघातात बांसवाडा जिल्ह्यातील 5 जणांचं अख्खं कुटुंब उद्ध्वस्त। डॉक्टर कोमी व्यास पती मुलांसह लंडनला जात होत्या, विमानात बसण्यापूर्वीचे सेल्फी व्हिडिओ समोर। माजी मुख्यमंत्री विजय रुपानींसाठी 1206 अंक सुदैवी आणि दुर्दैवीही ठरला। अंक सुदैवी असल्याची रुपानींची आयुष्यभर भावना, 1206 अंकाबद्दल रुपानी भरभरून बोलायचे, रुपानींच्या मित्रांनी आठवणी जागवल्या। एअर इंडियाचे तिकीट दर कमी, अहमदाबाद येथील विमान दुर्घटनेनंतर तिकिटांचे दर कमी। बोईंग कंपनीची तज्ज्ञांची टीम विमान अपघाताचा तपास करणार। एअर इंडियाचं अपघातग्रस्त विमान बोईंग कंपनीचं असल्याने बोईंग कंपनी तज्ज्ञांची टीम भारतात पाठवणार। बदलापूरच्या दीपक पाठकचा अहमदाबाद विमान दुर्घटनेत मृत्यू, दीपकचं पार्थिव आणण्यासाठी पाठक कुटुंबीय गुजरातमध्ये दाखल। दीपक पाठक एअर इंडियाचा क्रू मेंबर। भूमी चौहानचं कालचं विमान AI-171 चुकलं, विमान चुकल्यानं भूमी चव्हाणचा प्राण वाचला, चेक इन गेटवर 10 मिनिटं उशिरा पोहोचल्यानं विमान चुकलं। अहमदाबाद विमान दुर्घटनेत पायल खटिकचा मृत्यू, पायल खटिक लंडनमध्ये तिचं स्वप्न पूर्ण करण्यासाठी लंडनला जात होती, पायलच्या वडिलांची प्रतिक्रिया। अहमदाबादमध्ये मेघानी परिसरात एअर इंडियाच्या विमानाचा अपघात, दुपारी 1:38 घडली दुर्घटना, अहमदाबादहून लंडनला जाणाऱ्या विमानाचा अपघात। अहमदाबाद विमान दुर्घटनेत एकूण 265 नागरिकांचा मृत्यू, विमानातील 241 प्रवाशांसह विमान कोसळलेल्या परिसरातील नागरिकांचा मृत्यू। प्रवासी विमानात 242 प्रवासी आणि कर्मचारी होते, त्यापैकी 169 भारतीय, 53 ब्रिटिश, 1 कॅनेडियन आणि 7 पोर्तुगीज नागरिक। विमानात 242 नागरिक, 230 प्रवासी तर 2 पायलट आणि 10 क्रू मेंबर असल्याची DGCA कडून माहिती समोर। अपघातानंतर गृहमंत्री शहा यांनी गुजरातचे मुख्यमंत्री भूपेंद्र पटेल यांच्याशी चर्चा केली आहे आणि अपघाताची माहिती घेतली। अपघातानंतर काही वेळातच मदत कार्य सुरू, अपघात कसा झाला याबाबत तपास सुरू, मृतांच्या कुटुंबियांचा DNA घेण्याची प्रक्रिया सुरू, तर अपघातानंतर अमित शहांची प्रतिक्रिया। विमान अपघातात गुजरातचे माजी मुख्यमंत्री विजय रुपानी यांचं निधन, भाजपचे प्रदेशाध्यक्ष CR पाटील यांनी माध्यमांशी बोलताना या वृत्ताला दुजोरा दिलाय। गुजरातचे माजी मुख्यमंत्री विजय रुपानी यांच्या निवासस्थानी सांत्वनपर भेटीसाठी राजकीय नेत्यांसह कार्यकर्त्यांची मोठी रीघ, पंतप्रधानही देणार सांत्वनपर भेट। गुजरातचे मुख्यमंत्री भूपेंद्र पटेल यांनी सिव्हिल रुग्णालयात विमान अपघातातील जखमींच्या प्रकृतीची विचारपूस केली आहे, जखमींना सर्वोत्तम वैद्यकीय सुविधा देण्याचे निर्देश देण्यात आले। अहमदाबाद विमान दुर्घटनेत पायलट सुमित सभरवालचा मृत्यू, सभरवाल कुटुंबावर दुःखाचा डोंगर, आमदार दिलीप लांडेंनी घेतली सभरवाल कुटुंबाची भेट। बदलापुरातील रहिवासी दीपक पाठकचा विमान दुर्घटनेत मृत्यू, दीपक पाठक एअर इंडियाचा क्रू मेंबर असल्याची माहिती। अहमदाबादमधील विमान दुर्घटनेबद्दल केंद्रीय नागरी विमान वाहतूक मंत्री राम मोहन नायडू यांनी दुःख व्यक्त केलंय, सर्व विमान वाहतूक सेवा आणि आपत्कालीन प्रतिसाद संस्थांना जलद आणि समन्वित कारवाईचे निर्देश देण्यात आले। मृतांच्या कुटुंबियांना 1 कोटी रुपयांची मदत जाहीर, मृतांच्या कुटुंबियांना टाटा ग्रुपकडून मदत, ट्विट करून टाटा सन्सचे अध्यक्ष N चंद्रशेखरन यांनी मदत जाहीर केली आहे।
दुर्घटनेनंतर शेअर मार्केटमध्ये भूकंप असून टाटा ग्रुपचे शेअर्स कोसळले. टाटा समूहाच्या शेअर्समध्ये मोठी घसरण. विमान अपघातानंतर एअर इंडियाने एक हेल्पलाईन नंबर जारी केला आहे. 180056911444 असा हा नंबर आहे. गुजरात सरकारकडून नातेवाईकांना अपील. नातेवाईकांनी डीएनए सॅम्पल्स रुग्णालयात जमा करावे. मृतदेहांची ओळख पटवण्यासाठी डीएनए चाचणी महत्वाची. अपर्णा महाडिक सुनील तटकरे यांची नातेवाईक. अपर्णा महाडिक सुनील तटकरे यांची भाचे सून. विमानातील एक क्रू मेंबर तटकरेंची नातेवाईक. अहमदाबादवरून उड्डाण करण्यापूर्वी मी त्याच फ्लाईटमध्ये होतो. मी दिल्ली ते अहमदाबादवरून इथे आलो. त्या ठिकाणी विमानातल्या उपकरणात दोष होता. त्यासाठी मी एक व्हिडिओ बनवलाय. आकाश वत्साचं ट्विट. विमान अपघातात पंढरपुरातील ज्येष्ठ दाम्पत्याचा मृत्यू. महादेव पवार आणि पत्नी आशा पवार यांचा मृत्यू. मुलाला लंडनमध्ये भेटण्यासाठी निघालेल्या आईवडिलांचा मृत्यू. अपघातग्रस्त विमानामध्ये नागपूरची यशा कामदार. यशा कामदारचं लग्न अहमदाबादमधील मोढा कुटुंबात झाल्याची माहिती. विमानाच्या यादीत 74 क्रमांकावर यशा कामदारचं नाव. राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी या विमान अपघातावर दुःख व्यक्त केलंय. ही एक हृदयविदारक दुर्घटना असल्याची भावना त्यांनी व्यक्त केली आहे. बोईंगच्या ड्रीमलायनर बद्दल तक्रारी असून विमान वापरू का देतो? डीजीसीएने यावर कधीच कोणती कारवाई का नाही केली? राज ठाकरेंची सोशल मीडियावर पोस्ट. अहमदाबादमध्ये विमान अपघातावर काँग्रेस राष्ट्रीय अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगेंची प्रतिक्रिया समोर. सरकारने लोकांना मदत करावी. काँग्रेस पक्षाचे कार्यकर्ते या घटनेमुळे बाधित झालेल्या लोकांना मदत करतील. या घटनेची चौकशी करावी अशी खरगेंची मागणी. अनेक ब्रिटिश नागरिकांना घेऊन लंडनला जाणारे विमान अहमदाबादमध्ये कोसळलं. अपघाताचं दृश्य अत्यंत भयानक. मला या प्रकरणाशी संबंधित सर्व माहिती देण्यात येत आहे. प्रवाशांसह आणि त्यांच्या कुटुंबियांसोबत माझ्या संवेदना आहेत. ब्रिटनचे पंतप्रधान केअर स्टारमर यांचं ट्विट. अहमदाबादमध्ये घडलेली घटना अतिशय दुःखद. आपण अनेक लोकांना गमावलं. ज्यांनी आपल्या प्रियजनांना गमावलं त्यांच्याबद्दल आम्ही आमच्या मनापासून संवेदना व्यक्त करतो. परराष्ट्र व्यवहार मंत्री एस जयशंकर यांनी व्यक्त केलं दुःख. गुजरातच्या अहमदाबाद इथे एअर इंडियाचं प्रवासी विमान कोसळल्याची घटना मन हेलावून टाकणारी. जखमींच्या प्रकृतीत लवकरात लवकर सुधारणा हो. शरद पवार यांचे ट्विट. अहमदाबादमधील अपघाताच्या बातमीने मन दुखावलं. शाहरुख खानची एक्सवर पोस्ट. विमान दुर्घटनेत एक व्यक्ती जिवंत आढळल्याची माहिती. 11A या जागेवर बसलेला एक प्रवासी जिवंत आढळला. पोलीस आयुक्त GS मलिक यांची माहिती. सापडलेल्या व्यक्तीवर मेडिकल कॉलेजमध्ये उपचार सुरू. रमेश विश्वकुमार असं जखमीचं नाव. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.